बाबा राखण काय करतात? राखण काय करतात म्हणजे? अरे राखण करायची वर्ष मुली बसून का आपल्या वाट वडील इथं आले ते पण देतात ना. भाई असं का कोंबडा पण कापतात आणि पूजा पण करतात? कोंबडा तिकडे कापायचा. पूजा ही मागील पांढरी आपल्या देवीची पूजा आणि कोंबडा हा त्याचा साथीदार असतो. काही मागल पांढरी तुझी पूजा केली की तिकडे कोण आले तुझ्या गोडीला कोण आहे त्याला नारळ तुम्ही कोंबड देतोय मान करून घे. जितू कसं वाटतं आमचं गाव तुला? एक नंबर स्वर्ग स्वर्ग. काय मस्त वाईब आहे बघा. पावसात मी पण भिजून आनंद घेतोय कारण मुंबईला हे क्षण मिळतो पण मुंबईची एवढी प्रदूषण वगैरे आहे तर पावसात भिजायचं मन पण होत नाही. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आम्ही आलो आहे गावाला. तुम्हाला लास्ट ब्लॉग बघूनच कळलं असेल, आम्ही ट्रॅव्हलचा ब्लॉग दाखवला होता मुंबई ते कोकण. तर हा ब्लॉग आहे की आमच्या गावची जी राखण आहे म्हणजे पूर्वीपासूनची जी परंपरा आहे ती जपली आहे. म्हणजे माझ्या आजोबांनी जपली आहे तर माझ्या वडील वगैरे सांभाळत आहे, त्यापुढे आम्हाला पण सांभाळावी लागेल. म्हणून आम्ही लहानपणापासूनच यासाठी येतो. तर सगळे आलेले आहेत मुंबईचे, म्हणजे मम्मी आहे, आत्ताचा मुलगा समीर, भाऊ, परत हा मित्र पण आपला जितू, अनु, शेजारो तुम्ही सगळे ओळखता. आणि माहिती नाही ते दाखव मला काय दाखवलं. तर राखण कशा प्रकारे देतात ते तुम्हाला या व्लॉगमध्ये मी दाखवेन. पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा. मान करून घे, सांभाळ कर सगळं मान करून घे. आणि ते 5 फुटी काढून देवाजवळ ठेव. आम्ही निघालो इथून घरातून. ॲक्च्युली कोंबडे वगैरे देतात तर ते काय फुटेज मी तुम्हाला दाखवणार नाही कारण ते जरा बघायला चांगलं नाही वाटत आणि ही प्रथा आहे म्हणून करावं लागतं. काय त्यासाठी ऑप्शन्स नाही आहे. तर आम्ही सगळे चाललो आहे, यासाठी फक्त पुरुषच जातात असं म्हणतात. म्हणून आम्ही सगळे आलो आहेत ते आणि काका आणि आजोबा असतील कारण आजोबांना सगळं माहिती आहे. तुला माहिती आहे केळीचं झाड पण रान केळी आता पावसातूनच फक्त याला पाणी येतं. आता भरपूर येतील म्हणजे नंतर गणपती वगैरे याच्यावरतीच लोक जेवतात. उन्हाळ्याचे मेलेलं असते केळच आहे ते मोठं नाही. तर बघा याला चवई बोलतात. हे रान केळ आहे. म्हणजे काका माझे सांगत होते जितूला. आता पाऊस चालू झाला ना आता तिची पाणी यायला लागली. उन्हाळ्याचं सुटलं असं काय नसतं परत नवीन आता पावसामध्ये परत भरपूर होणार त्याला भरपूर तर नाही उन्हाळ्यानंतर पावसामध्ये नवीन मला लागतं ना. हा ते खालचं तर खोड तसं असणार पण मेलेलं असणार. पाऊस चालू झाला का तो तर आता आम्ही इथे आलोय, तुम्हाला दाखवतो मागचा व्ह्यू वगैरे. बघा किती मस्त वाटतंय. हे सगळं कृपया करून बंद करावी. कोकण म्हणजे तुम्हाला दाखवेन. आणि हे समोर चालतायत ना काका, त्यांनी या 3-4 वर्षापूर्वी या मळ्या घेतल्यात. ही पूर्ण भातशेती होते इथे. भाई तुमची आहे नाही मळी? हा हे बघा इथे भातशेती केली जाते. आणि हे बघा सगळे निघालेत आता आजोबा
समीर, भात पेरणी इथे लावून झाली आहे. तर लावणीसाठी आम्ही परत येऊ आम्ही पुढच्या महिन्यात, तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू परत ब्लॉग वगैरे. जितू कसं वाटतं आमचं गाव तुला? एक नंबर, स्वर्ग स्वर्ग. सह्याद्री दिसत नाही झाडामुळे. सह्याद्रीच्या पायथ्याशीच आमचं गाव. सह्याद्री बरोबर आहे. तर आता आम्ही आलो इथे. आमच्या सगळ्या जमिनी आहे तिकडे. ही सगळी जमीन आमचीच आहे असे आजोबा सांगतायत. आणि आपण आजोबांनाच विचारूया जरा की काय राखण वगैरे केली जाते ते. बाबा राखण काय करतात? राखण काय करतात म्हणजे? अरे राखण करायची वर्ष मग उडीपासून का आपल्या वाट वडील इथं आले ते पण देतात ना, म्हणजे देत राखण पहिल्यापासूनच अशी चालू आहे. हां तुमच्या पण वडिलांनी केलेलं? हां, वडिलांनी केलं, आजोबांनी केलं. अच्छा, मग त्यावेळी तुम्ही शिकला होता म्हणजे कसं करतात बघितलं होतं? ते काय तर जसं वडिलांनी केलं जातं. रोंगा आता होता ना, हे दोघं जण आमचं बाबा वडील ना, तुला माहिती आहे. त्याला मी विचारलं वगैरेला रात्रीचं कसं काय होतो एवढं तर मला बी मुलातलं माहिती नाही. दादा देत मी दादाची मागणी उभं नाही म्हणून तुम्हाला पण एवढं माहिती नाही. तुम्ही म्हणताय ते पूर्वीचे देत होते. माहिती द्यायचं वडील तसं द्यायचं नाव घेऊन. अच्छा, तर आजोबांनी तेच सांगितलं की त्यांना पण एवढे काय आयडिया नाही. पूर्वीपासून जी प्रथा आहे ते करत आलेत. त्यांनी बघितलं होतं तेच ते करत येत आहेत. तर ती प्रथा पुढे कंटिन्यू राहावी म्हणून आमच्या आईवडिलांनी म्हणजे माझ्या पण वडिलांनी सुद्धा आम्हाला लहानपणापासून दाखवलं आहे सगळं. आम्ही पण बघत येतो आहे. तर ही प्रथा आहे. आणि नुकतंच मी ट्रेनमधनं आलो आज आणि हा मिरगाचा टाईम आहे. तर मिरगाचा शेवटचा रविवार आहे हा. तर सगळेच पूर्ण ट्रेन भरली होती राखण्यासाठी यायला. तर ही कोकणातली एक प्रथाच आहे म्हटलं जातं. तर बघूया, तुम्हाला पुढे दाखवतो मी अजून काय काय प्रथेमध्ये येतं ते. ही चिवारणीचे इथे नारळ देतात दरवेळी. तर इथे छोटी एक तलंग असते ती देतात. तर इथे आजोबांनी गाराणं वगैरे केलं इथे. आणि इथे एक छोटं पिल्लू म्हणजे एक जागेवाल्याला देणार. आणि नंतर मग पुढे दुसरीकडे इथे खाली व्हाळ आहे. त्या व्हाळाच्या पलीकडे जाऊन पूर्ण पूजा वगैरे म्हणजे परडी असते. त्या परडीत पूजा वगैरे केली जाते. ते कसं करतात ते सगळं मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवीन. तर आता इथे नारळ वाढवतील आणि मग नंतर आम्ही तिकडे जाऊ. तर अनुष वाढवतो इथे नारळ. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितलं ना मगाशी की नदी ओलांडून जायचे म्हणजे छोटासा व्हाळ आहे हा. हा व्हाळ ओलांडून आता पलीकडे आम्ही जाणार आणि तिथे मेन जे राखण द्यायची जी जागा आहे आमची तिथे परडी वगैरे भरून पूजा वगैरे करू. ते तुम्हाला दाखवतो. बघा किती मस्त वाटतं एकदम. आणि गावचं वातावरण ना खरंच म्हणजे एकदम काय बोलू आता, स्वर्गात आल्यासारखं वाटतं एकदम. बघा काय मस्त व्ह्यू आहे इथे. तेव्हा सगळे चालले आहेत पुढे. आणि माझे काका मागे राहिले होते, त्यांचे मित्र भेटले इथे. गावात आले की त्यांना कोण ना कोण मिळतच राहतं. ही सगळी भात शेती बोललो ना, हे तिथे भात पेरलं आहे ते आलं पण आहे एवढ्यात थोडंसं रुजून. अशी शेती केली जाते. अजून लोकांची इथे पेरणं बाकी आहे, पण ह्यांचं पेरून झालं आणि छोटंसं आलं पण आहे. आणि ते समोर बघा किती छान घर आहे, मस्त वाटतं एकदम. तर इथे बघा आलोय. इथे राखण द्यायचं जी जागा आहे ना जी, ती बघा इथेच आहे एकदम. इथे परडीची पूजा वगैरे केली जाते. आणि हा पूर्ण एकदम माळ आहे, म्हणजे एकदम माळ म्हणजे पठार आहे पसरट असा. आणि काय मस्त वाईब आहे बघा. पावसात मी पण भिजून आनंद घेतो आहे, कारण मुंबईला हे क्षण मिळतो पण मुंबईची एवढी प्रदूषण वगैरे आहे तर पावसात भिजायचं मन पण होत नाही. पण गावी इथे पूर्ण नॅचरल आहे आणि खूप मस्त वाटतंय. पूर्ण सगळीकडे हिरवळ हिरवळ. ही एक सीमा आहे, 2 सीमेवर 2. बाबा परडी इथे नाही तिकडे ना, नारळ फक्त घ्या. तर हे बघा, आता मी तुम्हाला बोललो ना मगाशी जे मेन इथे राखण्यासाठी परडी वगैरे पूजा करतात, त्याची पूजा करतायत आजोबा. आणि हा अनुष जरा त्यांना मदत करतोय, कारण तो दरवर्षीच येतो इथे राखण्याला, तर त्याला भरपूर काही माहिती आहे याबद्दल. आणि हे बघा, हे फक्त खायसाठी आले तिथे गावाला.
हा अनिकेत. आणि इथे कोंबडी कापताना पळतात घाबरून. आणि हा नॉनव्हेज खात नाही म्हणून कानात हेडफोन टाकून आलाय कोंबड्याचा आवाज येऊ नये म्हणून. आणि आपण खाण्यासाठी बोलवलंय माणूस. तुला काय फरक पडतो काय? तर काका जरा मळी मारतायत. तुम्हाला दाखवतो कशी पूजा वगैरे करतात. तर बघा इथे मांडलेलं आहे वगैरे सगळं. आणि एक कळलंच नाही की हे इथे पूजा पण करतायत आणि कोंबडा पण कापतायत. त्याला राखण बोलतात. तर काय माहिती काय तरी प्रथा आहे म्हणून आजोबा बोलले मगाशी, त्याप्रमाणे असेल. भाई असं का कोंबडा पण कापतात आणि पूजा पण करतात? कोंबडा तिकडे कापायचा. पूजा ही मागील पांढरी आपल्या देवीची पूजा आणि कोंबडा हा त्याचा साथीदार असतो. प्रत्येक देवाच्या बाजूला एक राक्षस असतो तिचा जोडीदार म्हणून, त्याच्यासाठी कोंबडा. आणि ही परडी भरलेली आहे फक्त देवीसाठी. अच्छा, म्हणजे बघा काहीतरी त्याच्या मागे असं प्रथा आहे म्हणून ते केलं जातं. उगाच असं कोंबडा देणार नाही. आणि शिकून घ्या अनिकेत अनुष, तुम्हाला कामाला येईल सगळं पुढे. संन्यास येतोय मला माहिती आहे. हा तू खायला येत जा. तुला ठेवते परडी ठेव. लिहून ठेवायला उतरायला लिफ्ट काढली का या आता गारण करूया देवाला. परडी वगैरे भरून झाली आहे. आता इथे देवाला गाराणं करतायत. परडी भरली, सगळ्यांचे पाया पडून झाले, सगळे पाया गाऱ्यानं घालतात. बघा बाबा काही मागल पांढरी तुझी पूजा केली आहे की तिकडे कोण आलं तुझ्या जोडीला कोण आहे त्याला नारळ तुम्ही कोंबडी देतोय, मान करून घे आणि म्हणून आणि मान करून मान. बघा इथे आता परडी वगैरे देऊन झाली आहे आणि इथे पूजा वगैरे जी असते ती करून झाली सगळ्यांची. तर आता जो मेन म्हणजे राखणेचा मोठा कोंबडा आहे तो कापायचा आहे. कापायचा ब्लॉगमध्ये मी कापण्याचा व्हिडिओ टाकणार नाही कारण ते सगळं चांगलं नाही वाटत आपल्याला, पण ती प्रथा आहे म्हणून करावं लागतंय. तर ते सगळं करून मग तुम्हाला मी दाखवतो घरी जाऊन वगैरे काय अजून प्रथा असते त्याच्यामध्ये. ती बघा जरा काका माझे सांगतायत की गावाला जी वीज पडली होती, म्हणजे मी ऐकलं होतं पर्यंत की फक्त वीज पडते. इथे बसले होते ते तिथे आणि जी वीज आली ना त्यांचं नशीब चांगला आहे. खांबा जमिनीपर्यंत गेलेला आहे. इथून जर होल पडला ना डायरेक्ट लोखंड लागलं ना, इथनं जी उडाली ती तिथून बाहेर पडली. इथून त्या रोडला होल होता, रोडला खड्डा पडला होता. या होलमधून म्हणून तो एकच चिरा नवीन दिसतोय. इथून बाहेर पडले आणि रोडमध्ये होल पडला. त्याचं नशीब चांगलं होतं. ते विजेचं सांगतोय ना माहिती आहे. मी ह्या थांब्यामुळे ते वाचल्या. अजून लोकांना खांबा नसतो ना, हे सगळं तोडून घेऊन गेले. तुम्हीच बसले होते इथे. आणि आमची सगळी मुंबईवाली सगळी त्यांना सरकार लागले त्यांना आतमध्ये पाठवलं आणि घरी समजलं असं म्हणून बघायला मी सांगतोय मुंबईच्या तू नको पाहिजे मोबाईल बिजू त्याला तू नको पाहिजे हे समोरची बाया गोष्ट असं आमचं पण नाही. आम्ही स्वतः बघत नाही. तर बघा असा एक्सपिरियन्स बघायला भेटणं म्हणजे खूप एकदम भारी आहे. बघितलं असतं तर अजून चांगलं वाटलं असतं, पण ते काका स्वतः वाचले. ते स्वतः बसले होते तिथे आणि ती वीज तोडून गेली पूर्ण बांध आणि इथपर्यंत होल होता. पण ते सगळं आता त्यांनी बुजवलं आणि हे सगळं प्लास्टर वगैरे करून सगळं नवीन बांधलं. अरे रविवारी सांगतो तुम्ही जेवणार आता संध्याकाळपर्यंत फक्त एक टाइम. एवढं कला दुसऱ्या दिवशी सोमवार मंगळवार नंतर वार येतं ना. ऐका मग बुधवारी दिली तर चालेल, गुरुवार असतो बरं, शुक्रवारी खाऊ शकतो. आमच्या राण्या आजी आहेत गावातल्या,
आजी बरी आहे ना? हो बरं आहे. राणे आजी आहेत त्या आमच्या गावच्या. ते काकांना सांगत होते की रविवारची राखण देऊ नका, कारण नंतर सोमवार आणि मंगळवार येतो, मग खाता येत नाही म्हणून. आताच आम्ही राखण वगैरे देऊन आलो, म्हणजे सीमेवर जे कोंबडा वगैरे द्यायचा असतो ते देऊन आलो. आणि आता घराच्या परसवात जी राखण द्यायची असते ती शेवटची आहे. त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी आजूबाजूच्या शेजारची जी घरं आहेत त्यांना जेवायला बोलवून, म्हणजे वडे मटणाचं जेवण वगैरे असतं, अशी परंपरा आहे. तो हा ब्लॉग मी त्यासाठीच बनवला होता की कशी जी राखण्याची परंपरा आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी. तर आता इथे शेवटचा जो कोंबडा द्यायचा असतो तो देऊ. नाही कोंबडा तो कापवतो, कोंबडा कापवतो. ही बघा, ही आत्या आहे माझी. ही वड्याचं पीठ लाटायला बसले. आणि आई बघा, आई खुश आहे कारण तिचे नातू मुलं मुली सगळे आल्यात म्हणून. आणि तिला आराम आहे जरा, सगळे आल्यात म्हणून. आणि मम्मी इथे काहीतरी करते. काय करते मम्मी? नैवेद्यासाठी डाळ बनवते. आणि ही पण आजी आहे. आजी म्हणजे आजोबांची बहीण आहे, म्हणजे माझ्या पप्पांची आत्या. आत्या बोललो ना, आत्या तुला नाही बोललो काय, आत्या पीठ मळते बोललो ना. आणि कोंबडा वगैरे कापून आणलाय, ते कापतायत आजोबा आणि काका आहेत. तुम्ही? आम्ही खायचं फक्त. हे बघा 4 कोंबडे कापले होते. आजीला सांग मी बनवतोय. आजोबा बोलतात आजीला सांग. ठीक आहे, मी आजीला सांगतो. आणि कुकू आलाय वास घेऊन. आजी आजी आजोबा बोलले आजीला सांग खायला. आजोबा बोलले आजीला सांग कोंबडा खायला. सगळ्यांना खाऊ दे, स्वतः खात नाही. खाशील ना कोंबडा? तुम्ही नातू काय करलं नको ते. पहिला तू खाशील की नाही? मला नाही, पहिलं नातू आणला. पहिला नातू अण्णा. बघितलं, ही आजीची माय आहे. नाही तर आजकालची लोक काय बोलतील, आधी माझं पोट भरवते. बरोबर आहे. माझं पोट नाही, मी उरडचं खाणार. नाही उरलं तर मी नाही खाणार. तुला माझं पोट भरलं. लोकांनी खाल्लं त्यात समाधान. किती पीठ लागतं बनवायला? खूप सारी माणसं येतात, सगळे शेजाऱ्यांना बोलवावं लागतं. घरातली 1 असो 2 असो 3 असो, ती सगळी येतात जेवायला. या तुम्ही पण या जेवायला. माझ्या मम्मीने तुम्हाला बोललं आहे जेवायला, तर तुम्ही पण या. आहे बघा एवढं पीठ, गाव जेवण आहे. मग येतातच तेवढी लोकांना जेवायला. अच्छा. आणि बघा ही देवखोली वगैरे, ते तिथे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. हे बघा मगाशी मी तुम्हाला दाखवलं, ते लोक वडे तळत आहेत तिथे बसून. आणि हे आत्या पण वडे तळते आणि हे लोक थापून देत आहेत. तर आपण पण चहाचा आनंद घेऊया. कोरा चहा आणि त्यासोबत वडे, खूप मस्त कॉम्बिनेशन आहे. नक्कीच तुम्ही खाल्लं नसेल तर ट्राय करून बघा. आता आम्ही चहा आणि वडे खातोय. तू खाल्लंय काय कधी? तू खाल्लंय काय वडे आणि कधी चहा? मस्त लागते, एक नंबर. वहिनी चाय देतात आता, आणि आम्ही चाय आणि वडे खातो. चिकन वडे खाल्ले. चिकन वडे फेवरेट आहे बाई माझे. तर बघा मगाशी मी तुम्हाला दाखवलं की जेवण वगैरे करत होते. आणि आता मम्मी काय बनवते? मम्मी चिकन बनवते मम्मी आता. आणि ही बाय आमची बघा शकू काय करते? टाटा. आजीचा फोटो काढून घे आमचं राहून दे.